चारी बाजूला 4 आणि देवाच्या खाली एका देवा 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत ना म्हणून याला पराती म्हणतात। आणि 5 मिनिटं लागतील। खाली गेला की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे, अलगनंदा, वर्णनी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर। रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे। ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव। मित्रांनो आता आपण कसब्यामधील छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं होतं किंवा बंदिस्त केलं होतं, तो हा वाडा आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रवीण गागन, तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आहोत गावी म्हणजेच कोकणामध्ये, छोटीशी फॅमिली पिकनिक आहेत। साडू, मेवणे आणि त्यांच्या मिसेस असा मी सर्व फॅमिली चालू आज कर्णेश्वर मंदिर बघायला। सध्या आता आपण आहोत संगमेश्वर मंदिर कसब्यामध्ये आणि कसब्यामध्ये असले सुंदर असं शंकराचं मंदिर आहे कर्णेश्वर मंदिर। आपला सिक्युरिटी गार्ड पण आहे, नेट लाईन सर्वांना लाईट लावून घे। पूर्ण जे मंदिर आहे पूर्ण काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं आहे आणि एकाच दगडामध्ये कोरलं आहे। आता आपण मंदिराचा जो मेन इंटरेस्ट आहे त्या मंदिराकडे चाललो आपण। म्हणजे बघा दुपारचे 1 वाजले, त्याच्यामुळे पूर्ण जमीन तापलेली एकदम। चला आता आपण मंदिरात चाललोय, ते मंदिरात भटजी काका आहेत, ते आपल्याला काय माहिती देणार आहेत। कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हे माडपंथी कर्णेश्वर। हातोडा आणि छनीन तयार केले, ह्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही बघा। एका दगडात 3 फुलं आहेत, बकोडीची फुलं आहेत, ती शंकरला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात। अखंड दगड आहे तो। आपल्या 8 दिशा आहेत, 8 दिशांचे देव आहेत बघा, 3 3 3 3 3 3 3 म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि ह्याला अष्टदिक्पाल म्हणतात। 8 दिशांचे रक्षक, 8 दिशांचे मार्गदर्शक, प्रत्येक दिशेला 3 3 देव आहेत बघा, म्हणून या दारातून आत यायचं। 8 दिशांच्या देवांचं दर्शन होतं। खांबावर पार्वती माता आहे, ती घ्या, महाकाली आहे बघा, इथे खांबावर डोक्यावर गणपती आहे, सरस्वती आहे। आता हे बसलेत ना, हे देवांचं बसायचं आसन आहे। आपल्या घरी आपलं सोपा असतो तसं देवांचं सोपा आहे पांडवांचा। इथे बसून देवांचे खाली पाय लागायचे, उभारल्यात नाही फुलं डोकी लागायची। भीम 14 फूट उंच होते, आपल्या दुप्पट आपली छाती आहे ना पांडवांची कमर। अशी 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत ना म्हणून यांना पराती म्हणतात। अशी पंचकळस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा 5वा कळस आहे ना तो पूजेला आहे म्हणून तिथे पूजा करायची। अजून 4 ताट आत दाखवतो, ही 5 ताट आहेत। असे पंचकळस आहेत, हे ना शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात। म्हणून शंखाने संशय घ्यायचा नसतो, शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात। हे नरकासुर आणि कीर्तिसूर राक्षस आहेत, दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना, हेच ते राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं। राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं, कायमचं पायाखाली स्थान मागितलं, श्रद्धा आणि भक्ती, म्हणून ह्याला पाय लावून आत द्यायचं। म्हणजे राक्षस पण शिवभक्त होते। आता ही आडी मूर्ती ना विष्णूची दिसली ना, हा त्याच्यावरती सिलिंगला घ्या, या पुढे कोणतरी या मोबाईल वर या, हे बघा बरं वरती सिलिंगला घ्या। पहिला मत्स्य मासा, कुर्म कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी। गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला, प्रतिठेने 8च अवतार देतात, गौतम बुद्धांनी कलंकी देत नाहीत। इथे बघा गौतम बुद्धांनी कलंकी पण दिलाय। इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचं, एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर। त्यावेळेला 1 दिवस 1 रात्र 6 महिन्याची होती।
सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळीची एक रात्र, त्यावेळेस एक छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर, छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. गाडी खाली लावले, पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे, इथे जवळ आहे हा, 5 मिनिटं लागतील. अलगनंदा, वर्णनी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वरी आहे. 10 फूट खोल आहे, खाली कोणी उतरू नका. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं कोल्हापूरच्या शाहू महाराजांसारखं. आणि तिथेच छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. तिथे हत्या झाली, तिथे समाधी आहे. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर, ते हे संगमेश्वर. नंतर दर्शन घ्या. आणि तेच काय तुमच्यावर आलेले. आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. या उंच पहाड आहे, पहाडमध्ये गुहा आहे, गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे आणि कैलासपदी दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. आता आज सांगतो माहिती या ते बघा, तिकडे बनवलंय, सगळ्यांकडे फिरवा. इकडे या बाहेर, इकडे कोणी पोहोचलेलं सगळे येऊन देत. आता माझं इकडे या, सांगा. तर मित्रांनो, आता आपण कर्णेश्वर मंदिराच्या मेन गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि हे मेन गाभारा कर्णेश्वर मंदिराचा. आता बघा उभारात ना, हे 4 खांब अखंड दगड आहेत बघा. हा हातोडा आणि छणी तयार केले बघा. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही आहे. आता तिथे शेष विष्णू आहे, इथे नंतर बघा फोटो काढा. तिकडे महालक्ष्मी आहे, ब्रह्मदेव आहे आणि महेश. ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांचं दर्शन इथे होतं, बाकी कुठल्याही देवाचं होत नाही. कारण ब्रह्मदेवाची मूर्ती फक्त पुष्करला आहे, राजस्थान मध्ये. त्याच्यानंतर ब्रह्मदेव इथे आहेत, पलीकडे सूर्यदेव आहे. नंतर दर्शन घ्या. म्हणून या मंदिराला ना मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे, म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. बाकी ठिकाणी प्रदक्षिणा चालत नाही, तिथे नंदिनी गायमुख असतं. नंतर बघा उजव्या साईडला आणि मगरीवरती मंदिर आहे, ते म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी, म्हणून याला प्रति काशी म्हणतात, कर्ण काशी म्हणतात. म्हणजे काशीचे पुण्य मिळतं. आता संपूर्ण प्रदक्षिणा करायची. पलीकडे ना सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. 4 बाजूला 4 आणि देवाच्या खाली एका देवा. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत ना, म्हणून याला पराती म्हणतात. पांडव जेव्हा अज्ञात होते, धनुर्युद्ध याला परशुरामकडे होते. परशुरामला पांडवांना सांगितलं, 6वा आपला कर्ण, मोठा भाऊ होता. कर्णाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत असताना आत्मादा देवी पहाड होण्यापूर्वी कोंबड्याची पण ओरडली. पांडवांना म्हटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटावरती ठेवले, नंतर निघून गेले. पण कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं. मंदिराला वरती कळस राहिले, ते बघा. नंतर बघा वरती दाखवतो, वरती कळस नाहीये, शिखर नाहीये, इथे आहेत ते. आणि तिथे कळस झाले असते ना, इथले कळस वरती, तर आज इथे प्रतिकाशी झाली असती. ती हो नाही, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जाखमाता देवी ना पहाट होण्यापूर्वीच कोंबड्याची पण फोटो ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल, म्हणून ती प्रतिकाशी झाली नाही. म्हणून श्रीपास कोणते पुत्र कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. या मंदिराला बाहेरून बघा पाया नाही, एकावर एक पास्तर आहे. नंतर बाहेरून चप्पल घालून प्रदक्षिणा घातली तरी चालते. मंदिराच्या पाठीमागे फोटो काढा. मंदिर गोल येतं. डाव्या साईडला 5 काटकोन आहेत, उजव्या साईडला 5 काटकोन आहेत. कोणांचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. पाठीमागे फक्त दगडी बांधूनचा फोटो काढायचा, नंतर उभा काढा, 2 फोटो काढा. पलीकडे इथे मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. नंतर दर्शन घ्या. गंगेची मगर, लक्ष्मीचा हत्ती, सरस्वतीचा मोर, म्हणून इथे प्रदक्षिणा चालते. बाकी काही प्रदक्षिणा चालत नाही. आता संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं आणि 5 मिनिटं लागतील. खाली गेला की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, वर्णनी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वरी आहे. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. आता दर्शन घ्या. हरि ओम. आयुष्यमान सुख शांती ते काढतात फोटो.
ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव गुरुदेव दत्त। ओम नमः बघू पार्वती शकता पदे कन्वेषण हर हर मंदिराची ही महादेव मुख्य जो गाभा आहे गुरुदेव त्याच्यामध्ये असलेली शंकराची पिंड आहे, स्वयंभू अशी पिंड आहे कन्नेश्वर मंदिरात आणि हा मुख्य गाभारा आहे। अमृत कलश आहे, हा पण अमृत कलश आहे। ह्या बघा गंधर्व नृत्य आहेत, प्रत्येकाच्यातच वेगळं वाद्य आहे। गंधर्व नृत्य आहेत, हे किन्नर पाणीत रात्री उठतात, ते बघा किन्नर पाणीत रात्री यक्ष गंधर्व किन्नर म्हणतात ना, यक्ष गंधर्व किन्नर ते हेच ते। आपण स्वतःला तरी कधी युट्यूबवर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते। देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता। त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते। संगमेश्वरपासून 2 किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा नमुना आहे। पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे, म्हणून हे मंदिर कर्णेश्वर नावाने ओळखले जाते। आपलं मंदिर बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे सर देसाईंचा जो वाडा आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने पकडलं होतं, तो वाडा बघायला आपण चाललो आहे। मित्रांनो आता आपण कसब्यामधील छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने सर देसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं होतं किंवा बंदिस्त केलं होतं, तो हा वाडा आहे। तुम्ही आता याची अवस्था बघू शकता, पूर्ण भग्न अवस्थेत आहे। बहुतेक अशी वाड्याची पडझड झालेली आहे। आजूबाजूला बघा असं रान माजलेलं आहे। इतिहासाचा एक ठेवा आपल्याकडे आहे, पण त्याची सध्याची परिस्थिती काय तुम्ही बघू शकता। आणि या वाड्याच्या बाजूला बघा केवढं रान माजलेलं आहे बघा। तर मित्रांनो आता आपण कर्णेश्वरचं जे मंदिर आहे ते मंदिर बघून आलेलो आहे आणि आता त्या संगमेश्वरच्या पुढे आल्यानंतर मैत्री पार्क हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आता आपण जेवायला चाललो आहे। चिकन अंडी आलेली आहे, काय दिलेलं आहे? चिकन अंडी आहे, बटर चिकन बटर चिकन। बाकी असते चला सुरू करा जेवायला।